हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर आज आहे 17 सप्टेंबर, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा 75वा वाढदिवस. आणि त्याचंच औचित्य साधून सगळ्या आपल्या राज्यातल्या शाळांमध्ये तालुका व जिल्हास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आणि त्याचा मेसेज आदल्याच दिवशी रात्री खूप वेळाने आला ग्रुपवरती. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की अशा निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे 5 विषय दिले होते चित्रकला आणि निबंध स्पर्धेसाठी. तर तो होता की एक म्हणजे राष्ट्रप्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेश ऑपरेशन, सिंदूर आणि पर्यावरण, असे 5 विषय दिलेले होते. तर अवनी त्यावेळेला गेली होती कराटेला, तर तिला यायला वेळ झाला. ती आली 8:30 वाजता. आणि त्याच्यानंतर बाकीचं जेवण वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर अवनीला मी पहिल्यांदा सांगितलं नाही की आपल्याला हे असं बनवायचं आहे, कारण ती पहिलाच मग म्हणली असती की मग आधी ड्रॉइंगच करूयात, म्हणून मी तिला ते सांगितलं नाही. आधी तिचा VDSचा अभ्यास घेतला आणि मग त्याच्यानंतर तिला सांगितलं. तर ती म्हणाली, मम्मा आता आपल्याकडे पेपर नाही आहे, मग कसं करायचं वगैरे. तर माझ्याकडे ऑलरेडी पेपर वगैरे होते आणि आमच्या घरी तर भरपूर कायमच असतात, कारण अवनीला ड्रॉइंग खूप आवडतं, त्याच्यामुळे ते नेहमी असतातच. मग ॲक्च्युली पहिल्यांदा सुरुवात केली की काय करायचं, नेमकं कशावरती करायचं. मग म्हटलं की ऑपरेशन सिंदूरवरती वगैरे करूया, पण आणि म्हटलं बऱ्याच जणांचं तेच असणार आहे, त्यामुळं मग विचार केला आत्मनिर्भर भारत ह्याच्यावरती आपण काहीतरी बनवूया. मग त्याच्यावरती मी यूट्यूबला सर्च करून एक छान असं ड्रॉइंग बघितलं. तर तुम्हाला मी ते मगाशी मोबाईलमध्ये दाखवलं, तर ते तसं ड्रॉइंग होतं आणि त्यावरून ते हळूहळू ड्रॉ करते. मध्ये होता आपला हाताची मुठ्ठी आवरलेलं एक चित्र होतं, त्याच्या साईडला आता अवनी जे ड्रॉ करते तर ते आहे तो रस्ता. त्याचबरोबर एका बाजूला विमान, एका बाजूला सॅटेलाईट आणि एका बाजूला इंडस्ट्रीयल एरिया असं दाखवायचं होतं. तर ते सगळं अवनी, म्हणजे मी एक सिंपल असं चित्र निवडलं होतं. अवनीला थोडंफार जिथं अडचण येत होती तर तिथं मी तिला काढून देत होते किंवा बारीक अशी पुसटशी लाईन वगैरे मारून देत होते की ती त्याच्यावरून ते ड्रॉ करत होती चित्र. मीच काढलं नाही असं नाही, मम्माने पण मदत केला. आणि फायनली आमचं चित्र काढून झालेलं होतं आणि अवनी तुम्हाला सांगत होती की मीच काढले असं नाही, मम्माने पण मला मदत केली आहे. तर त्याच्यानंतर झालं असं, जो हाताचा पंजा होता तर त्याला सर्कल करायचा होता. आणि ॲक्च्युली आता आमच्याकडे कर्कटक वगैरे काहीही नाही आहे. आणि मग शेवटी अवनीला म्हटलं, अवनी प्लेटने करूया. मग एक प्लेट घेतली तर ती झाली छोटी. मग त्याच्यानंतर थोडी मोठी प्लेट घेतली आणि त्या प्लेटने हाताला सर्कल केला. आणि आता त्याच्यानंतर अवनीने रंगवायला सुरुवात केली आहे. मध्ये 2 लाईन मारून घेतल्या आहेत तिरक्या, की आम्हाला त्या चित्रामध्येच केशरी, पांढरा, हिरवा हा अशी शेडिंग करायची होती. तर त्याच्यासाठी मी फेंट अवनीला पेन्सिलने लाईन मारून दिल्या आणि त्याच्यावरती आता अवनी रंगवते आहे.
तर इथे आता अवनीचा तिरंगा तयार झालेला होता आणि जे मेन पार्ट काढलेले होते तर त्यांना ब्लॅक कलरनं रंगवायचं होतं आणि अवनीने इथं तर स्केच पेनचा वापर केला. तर आम्ही मजा अशी झाली, अवनी स्केच पेननं रंगवत होती पण मध्येच आमची स्केच पेन संपली आणि मग मी जुगाड करणार होते जो आपण लहानपणी नेहमी करायचो की मागचं टोपण काढून त्याच्यामध्ये पाण्याचे थेंब वगैरे टाकायचे की ते परत चालू व्हायची. पण ह्या स्केच पेनचं टोपण मागच्या साईडचं असं होतं की ते एकदा निघलं तर परत बसणार नाही, त्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. मग म्हटलं आता काय करायचं, खडूने रंगवूयात असा विचार आला. पण परत आणि म्हटलं ते इतकं छान दिसणार नाही म्हणून आम्ही शेवटी जुगाड असा केला की खडूने फेंट रंगवलं आणि आपली जी स्केच पेन असते तर त्याच्या टोकाला थोडेफार धागे वगैरे सारखं असतात ना, तर त्या खडूने जिथं रंगवलेलं होतं तर त्याच्यावरनं स्केच पेनने फिरवलं आणि ते इतकं सुंदर दिसत होतं. फायनली आमचं चित्र कंप्लीट झालेलं होतं. आणि मध्ये सुद्धा जी हाताची मुठी दाखवलेली होती तर त्याला सुद्धा केशरी पांढरा हिरवा असं फायनल लुक दिला. आणि रात्रीचे 12 वाजलेत आणि मी एवढं जागून केले. कसं झालंय विचार सगळ्यांना आता. कसं झाले सगळेजण कमेंटमध्ये सांगा माझ्या अवनीचं चित्र कसं आलंय ते. हे धला दुसरी ई, निर्माण, मालिमा, मावर चंद्र, नबानाचा, करून, तर तुम्ही आत्ता जे बघितलं तर हा आहे आजचा व्हिडिओ. तर अवनीचं चित्र तर कंप्लीट झालं पण त्याच्यानंतर अजून निबंध राहिला होता आणि अवनी म्हणत होती मम्मा आत्ताच लिहायचं. मग तिला मुद्दाम सांगितलं की 12 वाजले, त्यामुळे ती तुम्हाला म्हणती की मी एवढा वेळ 12 वाजेपर्यंत जागून हे केले म्हणून म्हणून मी तिला म्हटलं की सगळ्यांना विचार कसं झालं आहे चित्र. तर तिथे आम्ही हळू बोलत होतो कारण सगळे झोपलेले होते आणि आम्ही बराच वेळ जागे होतो. मला वाटते तरी 11 साडे 11 झाले असतील. आणि त्याच्यानंतर निबंध राहिला होता. मग मी अवनीला झोपायला पाठवलं आणि त्याच्यानंतर थोडंफार इकडे तिकडे सर्च करून आत्मनिर्भर भारत ह्याच्यावरती थोड्या ओळी लिहून काढल्या आणि मग त्याच्यानंतर मी झोपले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं अवनी काय ऐकणार नाही, तिला लिहायचं आहे म्हटलं की लिहायला ती लावणारच. त्याच्यामुळं सकाळी पटकन थोडी स्वयंपाक वगैरे बाकीची सगळी कामं आवरली आणि त्याच्यानंतर तिला उठवून तिला पोटाला वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर तिला निबंध लिहायला बसवलं. म्हटलं जेवढा होईल तेवढा कर, राहिलेला राहू दे. पण ती काय ऐकते, सगळा निबंध कंप्लीट करूनच ती गेली शाळेला. आणि अशा पद्धतीनं माझ्या अवनूनं चित्रपण आणि निबंध दोन्ही कंप्लीट केलं. ॲक्च्युली थोडासा निबंध राहिला होता शेवटचा पॅरेग्राफ, पण ते सगळं आवरून तयार होऊन फॅनची वाट बघत बसली आणि त्याच्यानंतर म्हटली मम्मा होतंही व्हॅन येईपर्यंत आपण करूयात आणि ते फायनली तिनं कंप्लीट केलं. ॲक्च्युली हा व्हिडिओ गडबडीत माझ्याकडून उभा शूट झाला म्हणून तुम्हाला असा दिसतोय. हे मी रात्री बसून काढले, हे रात्री केलं आणि हे सकाळी केलं. कसं झालंय दोन्ही पण पिलूचं माझ्या.
है ना. आता उभारून एक फोटो काढूया. हो. तर फायनली आम्ही हा टास्क कंप्लीट केला होता. चित्र आणि निबंध दोन्ही पूर्ण झालेलं होतं. तर तुम्हाला हे दोन्ही कसं वाटतंय, त्याचबरोबर अवनीचं हँडरायटिंग तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.